रडली नाही तर वाघीण होऊन लढली. 20 दिवसांचा वनवास संपला. राज ठाकरेंचा शब्द अन डोंबिवलीच्या शोरमा गर्लची नवीन भरारी. शोरमा गर्ल एकता सावंतने डोंबिवलीत संघर्ष करून मनसेच्या मदतीनं पुन्हा व्यवसाय सुरू केला. अविनाश जाधव यांच्या हस्ते गाडीचं उद्घाटन झालं. पण हे नक्की प्रकरण काय घडलं होतं? नक्की या तरुणीला आपली गाडी का सोडावी लागली होती? सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. मागच्या काही दिवसांपासून शोरमा गर्लचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर तुम्ही पाहिले असतील. शोरमा गर्ल एक मराठी मुलगी जी डोंबिवलीत आपली छोटी गाडी चालवते. बँकेतील चांगल्या पगाराची नोकरी सोडून या मुलीनं स्वतःचा शोरमा व्यवसाय सुरू केला. अगदी कमी वेळात मिळालेली तिची प्रसिद्धी काहींना पाहवली नाही आणि कुरापती सुरू झाल्या. मराठी आणि त्यात एकटी मुलगी व्यवसाय करते, तिला यश मिळतं हे खूप लागलं आणि संघर्ष सुरू झाला. लोक त्रास देतात म्हणून शोरमा गर्ल डगमगली नाही, तर मराठी बाणा आणि वाघीण होऊन या सगळ्यांशी लढली. तिने व्हिडिओ केला. पाहता पाहता तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तिला मनसैनिकांची साथ मिळाली. मनसैनिक तिच्या मदतीला धावून आले. ती रडली नाही तर लढली आणि पुन्हा नव्याने जोमानं उभी राहिली. महिनाभराच्या संघर्षानंतर अखेर तिला पुन्हा त्याच जागेवर तिची गाडी सुरू करण्याची संधी मिळाली. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते तिच्या नव्या गाडीचं उद्घाटन करण्यात आलं. डोंबिवलीच्या शोरमा गर्लने पुन्हा एकदा नव्याने व्यवसाय सुरू केला आहे. मनसेच्या हस्तक्षेपानंतर तिला पुन्हा एकदा व्यवसाय करता आला. एकता सावंतीने मनसैनिक आणि मनसेचे मनापासून आभार मानले. मनसे तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिल्याने तिला लढण्याचं बळ मिळालं आणि त्यांच्या साथीने हे शक्य झाल्याचं तिने म्हटलेलं आहे. बाहेरून आलेले लोक व्यवसाय करतात आणि आपले लोक त्यांची गाडी लागत नाही म्हणून दारोदारी फिरतात. एकताने प्रतिक्रिया देताना म्हटलं की 2 वर्षापासून तिथे सगळे स्टॉल लावत होते आणि माझ्या एकटीचा स्टॉल बंद केला जात होता. इथले लोक सगळे हे पाहून हसत होते. 20 दिवसापासून माझा स्टॉल बंद होता. तेव्हा कुठे गेले हे सगळे? माझ्याकडे पैसे नव्हते. मी रेंटने गाडी वापरत होते. मात्र मनसेनं मला खूप सुंदर गाडी व्यवसाय करण्यासाठी घेऊन दिली. अविनाश दादांनी सगळं दिलं. शून्यापासून ते इथपर्यंत सगळी मदत मला आज त्यांनी केली आहे. त्यांचे मानावे तेवढे आभार कमी आहेत. या सगळ्याचा खूप मला आनंद आहे. एकता सावंत ही आधी बँकेत नोकरी करायची. चांगल्या पगाराची नोकरी होती. मात्र जाण्याची वेळ होती, घरी परतण्याची नाही. कामाचे तास आणि प्रेशर प्रचंड होतं. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी आणि व्यवसाय करायचे डोक्यात खूप पक्क होतं. त्यामुळेच ते करण्याच्या अनुषंगाने हे सगळं सोडलं. भाड्याने गाडी घेतली आणि शोरमाच्या व्यवसायाला सुरुवात केली. हळूहळू चव आवडायला लागल्याने लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र मराठी माणूस पुढे गेलेला नको होता, त्यामुळे सतत माझी गाडी बंद करण्यासाठी त्रास दिला जात होता, असंही एकताने सांगितलं. कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला. मराठी माणसाला लोकांची साथ मिळत नाही ही खंत तिने आपल्या व्हिडिओमधून बोलून दाखवली. मात्र ही वाघीण होऊन नडली आणि भिडली देखील. त्यामुळे आज पुन्हा महिनाभरात तिला नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी मनसेनं साथ दिली आणि तिचा व्यवसाय सुरू होत आहे. तिला खूप खूप आनंद झाल्याचं शोरमा गर्ल एकतानं सांगितलं. तर अविनाश जाधव यांनी केलेली मदत आणि तिने बनवलेला व्हिडिओ यामुळे तिला पुढचं पाऊल उचलण्यास मदत झाली. तर मनसेचं मानावे तेवढे आभार कमी आहेत, कारण ज्या पद्धतीनं मराठी लोकांना अशा पद्धतीनं त्रास दिला जातो ते खरोखरच अयोग्य आहे. यासाठी मराठी लोकांनी प्रत्येक गोष्टीवरती मराठी लोकांवरती अन्याय होतो त्यावेळी आवाज उठवणं गरजेचं आहे. तर या एकताच्या धाडसावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.